बस शिवाजी पुंडलीकवती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय राजा रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय नमः पार्वती पति शिवहर महादेव जनार्दन एकनाथ महाराज की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री सद्गुरु रामचंद्राय नमः त्यागिरी कंदराच ठाई एकागात सरोवर पाही तेथींच्या जरा मर्यादा नाही पूर्णत्व ठाई परिपूर्ण पांडुरंगा प्रथम मला श्री चरण संतांच्या ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार माझी शत्रुदास तुका गौरी पुत्र गजानन कंसल्या पुत्र रघुनंदन स्वामी रवी जनता जनार्दन त्यांच्या चरणी साधन नमस्कार करू। रघुनाथ महाराज या ठिकाणी सुंदरकांडातील अध्यायाला प्रारंभ झालेला आहे। भगवंताचं चरित्र अति गोड आहे। या ठिकाणी कथेचा भाग असा चाललेला आहे। त्या पर्वताची शोभा या ठिकाणी नाथ महाराज आम्हाला सांगून आले। त्या पर्वतावर अनेक प्रकारचे झाडं आहेत। त्या झाडाला ते पर्वत शोभिवंत दिसू राहिला आहे। अनेक फळाची झाडं आहेत। अशी त्या पर्वताची शोभा नाथ महाराजांना आम्हाला सांगितली आहे। आता इथून काय कथा होणार आहे त्या कथेचा आपण ऐकूया। पूर्णता दरी असे नाची कोणे काळी नापूत पळी शिकोत पळी हिमकमळी शोभाता। त्या ठिकाणी कसल्याच प्रकाराची त्या पर्वतावर कमीच नाही। हेम पर्वत आहे। अनेक त्या ठिकाणी फळं आहेत, अनेक झाडं आहेत, अनेक पुष्प आहेत, अनेक जे पाहिजे त्या ठिकाणी ते या भगवंताने निर्माण केलेल्या वस्तू त्या ठिकाणी झालेल्या आहेत आणि ते त्या ठिकाणी आहेत आज त्या ठिकाणी सांभाळले आहेत। ओम देखला रे निरोध फळे मलिका शतपत्रे कुळफळे जल चांचले जल कमळे जल परिमळे स्वादिष्ट आणि स्वादिष्ट नावाचे फळ जे फळ खाल्याने त्या ठिकाणी तहान भूक त्या ठिकाणी राहत नाही असे ते फळ आहेत। इतके गोड आहेत, चवदार आहेत, अनेक फळ पुष्प फुलं असं त्या फळाचे या वर्णन नाथ महाराज मला सांगत आहेत। समानात ऋतू एका काळे सुसुप्ती सदा फळे सरोवरीचे जळे क्रीडती सकळे जलचरे जलचरे आणि त्या जलचरामध्ये अनेक असणारे फळ सुसुप्ती जे फळ खाल्या त्या ठिकाणी झोपही लागत अशी त्या ठिकाणी फळाची अवस्था आहे। आणि ते फळ जलचर म्हणजे पाण्यामध्ये राहणारे जे प्राणी ते फळ खाऊन तृप्त होतात असे या ठिकाणी सांगू राहिलेले आहेत। सरोवरी जलचर मत्स्यकच्या पर्वताकार त्याची ग्रासी ऐसा नक्रा थोडा थोडा गजग्राहो। त्या सरोवराच्या ठिकाणी एवढा तो प्राणी गज मकर नावाचा त्या ठिकाणी प्राणी त्या सरोवरामध्ये राहत होता आणि एवढं सोभिमान ते फळ अति पांढऱ्या अति सुंदर अति थंडगार
आणि त्या पाण्यामध्ये त्या जळामध्ये ते नक्र नावाचा प्राणी राहत होता असं या ठिकाणी सांगलेले आहे. त्याची वनिवसे गजेंद्रा त्याची सरोवरी वसे नक्र दोघासई पूर्वा वैरा अति दुर्धर ब्रह्मशापी. त्या अरण्याच्या ठिकाणी ते जळ नावाचं सरोवर आहे. त्या सरोवराच्या मध्ये त्या ठिकाणी नक्र नावाचा प्राणी त्या ठिकाणी राहत होता आणि गजेंद्र नावाचा प्राणी राहत होता म्हणजे हाती. या दोघांचं वैर होतं पूर्वी जन्माचं आणि वैर धरून त्या ठिकाणी वैर राहत होते. जेव्हा हाती त्या ठिकाणी येईल पाणी पियाला आल्यानंतर हा नक्र त्या ठिकाणी हातीला मधात घेऊन मारण्याचा प्रयत्न करतो. असं दोघांचं वैर ते वैर कशाने निर्माण झालं काय कारण आहे आणि होण्याचं काय कारण ही कथा तुम्हाला आम्हाला या ठिकाणी गजेंद्र मोक्षाच्या या ठिकाणी ऐकायला मिळत आहे. सुंदर कथा आहे. चित्त देऊन या कथेकडे ऐकूया. येवडी ब्रह्मशापाची थोरी यासी घडली कैशा परी तेही कठीना निर्धारी पूर्वानुस्मरी अवधारा. या दोघांचं वैर कशानं झालं याला शाप कोण दिला हे काय कारण आहे आणि हेच कथन म्हणजे गजेंद्र आणि नग्र या दोघांची कथा. या दोघांचं भान कशाने निर्माण झालं कशाचं वैर निर्माण झालं आणि वैर धरून कशी या ठिकाणी राहिले हे तुम्हाला आम्हाला नाथ महाराज सांगू लागले आहेत. काय कथा आहे पुढच्या वेळेमध्ये ऐकूया. पूर्वींद्र राजेंद्र ब्रह्मशापे झाला गजेंद्र भूगंधर्व अति दुर्धरा झाला नक्र ब्रह्मशापे. पूर्वी नाही तर पूर्वी या ठिकाणी इंद्राच्या त्याने शापानं राजेंद्र या ठिकाणी ब्रह्मशापे झाला गजेंद्र. ब्रह्माच्या शापानं गजेंद्र नावाचा जो हाती होता तो गजेंद्राच्या नावानं त्या ठिकाणी हाती झाला. तो शाप आणि त्या हाती झाला असं या ठिकाणी सांगलेले आहेत. भगवत भक्ती परायणा तो या सरोवरा येऊना एकांत ते कोणी राहिला. हो नावाचा हा गंधर्व देशीचा या ठिकाणी दुर्धर राजा होता. राजा असताना त्या ठिकाणी तो ब्रह्मशापान त्या ठिकाणी हाती झाला असं या ठिकाणी सांगू लागले आहेत. एकांत आणि विश्रांती राव सुखावलाची ते राहुनी नेमस्ती व्रत चालवी तपचार्या. एकांत राहून त्या ठिकाणी विश्रांती ते सर्व सुखावला ते सर्व चित्त त्या ठिकाणी समाज झालं. मग असं करीत असताना तो भगवंताचा तपचार्या करू लागला. तपचार्या करीत असताना पुढे काय झालं ऐका. तोच राजा इंद्रधूम त्रिकाळ करिता संध्या स्नान केशवळीने जटा ग्रंथन तपस्वी पूर्ण तापसाचे. तो हा राजा इंद्रधूम नावाचा त्या ठिकाणी त्रिकाळ त्या ठिकाणी संध्या स्नान करणारा केस त्या ठिकाणी वळल्या गेलेले आहेत. पूर्ण तपस्वी असा हा इंद्रधूम नावाचा राजा आणि तो त्या ठिकाणी गेल्यावर काय झालं या ठिकाणी ऐकूया. तो एकेकाळी इंद्रधूम आराध्य लक्ष्मणा ती सरोवर की करुणी स्नान घालून आसन बैसला. तो इंद्रधूम नावाचा हा राजा त्या एकेकाळी त्या ठिकाणी आराध्य काळ हे लक्ष्मण म्हणजे सर्व पाहून त्या ठिकाणी त्या सरोवराचं स्नान केलं आणि सरोवराचं स्नान करून त्या ठिकाणी तपश्चर्या ठिकाणी भगवंताच्या ध्यानस्थ बसला असताना पुढे काय झालं ऐका. तेच काही अगत मुन्याला शिसेसी परिवारुनी राई अत्या भेटून न करुनी बैसला सनी ध्यानस्था. हा राजा त्या ठिकाणी बसला असताना त्याच वेळेला अगस्ती नावाचा मुनी त्या ठिकाणी आलेला आहे. अगस्ती नावाचा मुनी आल्यानंतर या राजाने त्या मुनीकडे पाहिलं नाही आणि त्याचा सन्मान केला नाही. सन्मान केला नाही म्हणून पुढे काय झालं ऐकूया. ऋषी येता देखोनी राय सांडिला उपेक्षुनी
ठिकाणी अगस्ती नावाचा ऋषी येत असताना मग या राजानं पाहिला नाही, देखीला नाही, मग त्याला बसण्यासाठी असं सुद्धा टाकलं नाही. अशी हे अवस्था या राजाने केलेली आहे. आणि ध्यानस्थ भगवंताच्या ध्यानाला बसलेला आहे, चिंतनाला बसलेला आहे. बसल्या असताना या ऋषीचा कसल्याही प्रकारचा सन्मान झाला, त्याला अपमान झाला असं या ठिकाणी सांगलेले आहे. साधू सर्वांगी चैतन्य घन त्यासिना भगता धरी ध्यान ते ध्यान नव्हे परम विज्ञान अध पतन ध्यान गर्वी ध्यान गर्वे. या ठिकाणी साधू कोणताही त्या ठिकाणी चैतन्य घन असतो, त्याला कसल्याही प्रकारचं भगवंताच्या नामामध्ये निमग्न असतो, त्याला काहीच नसतं. मग असं करीत असताना गर्वानं जो अंगाने थाटाने त्या ठिकाणी फुगला गेला आणि पुन्हा त्याने मांडला गेला, अशी अवस्था त्या ठिकाणी या राजाची झाली असं या ठिकाणी सांगलेली आहे. ध्यान गर्वजाच्या ठाई ज्ञान गर्वे जो ताना पाही विद्या गर्वी मुशी देही तो नर पाही अदपाती. ध्यान गर्व, ध्यानामध्ये बसला मी भगवंताचं चिंतन करालो, हे गर्व धरून जो बसला मग त्याला काहीच साध्य होत नाही. मग ज्याला ज्ञानाचा गर्व आलाय तो उत्ताना असं त्या ठिकाणी वागतो, कुणाकडे त्याला मांडली नाही अशी त्याची अवस्था. आणि तो विद्या, ज्याला विद्या त्या ठिकाणी सर्व या विद्यामध्ये सर्व निपुण झालेला, तोही त्या गर्वामध्ये झालेला, तोही कुणाकडे मानित नाही, अशा अवस्थेला पोहोचलेला. पुढचं काय सांगतो ऐकूया. साधू सच्चिदानंद युक्ती ध्यान काल्पनिक मूर्ती साधूपेक्षा ध्यानाप्रती द्यादपाती ध्यान गर्वी. ध्यान गर्वे म्हणून हे सर्व या ठिकाणी तुम्हाला मला सांगाय, जे गर्वान वागतो, गर्वाने चढतो, मया एवढा कोणीच नाही म्हणतो, तो अंधपतन, त्याला नरकाला जावं लागतोय असं या ठिकाणी नाथ महाराज सांगलेले आहेत. रूपे छोटी साधू सजना जो साक्ष प्यादरी ध्यान ध्यान नव्हे ते नागवना आपण नाडी आपण नाडीले. असा जो कुणी माणूस अशा अवस्थेत सर्व अंगी भरे ताटा कोणाशी मानिना साधूची प्रेरणा समय करे, असा जो वागणाऱ्या माणसाला निश्चित त्याला नागुण आल्याशिवाय राहणार नाही. त्याचं काही या ठिकाणी देव बाकी उरू देत नाही. म्हणून कसल्याही याच्यामध्ये अंगाला ताटा येऊ नाही. माझ्या एवढा ज्ञानी, माझ्या एवढा कोणीच ज्ञानी नाही असं मला आहे. पुष्कळ ज्ञानी आहेत, खूप या ठिकाणी श्रेष्ठ आहेत. एखाद्या पंडितापुढं आपण आपला मोठेपणा गावला गेलं तर त्या पंडितापुढं आपलं काही चालत नाही. त्याच्यापुढं आपण लहान घ्यावा, लहानपण घ्यावं, तिथं आपलं सार्थकते आपलं सर्व काही ठिकाणी सर्व काही भगवंताच्या ठिकाणी घडून असते. म्हणून कधी गर्वान वागू नये असं या ठिकाणी सांगायला आहे. ब्राह्मणी नाही ब्रह्मभाव भूती नाही भगवत भाव त्याचे ध्यान चित्ती वाव आला अपाव ध्यान गर्वे. ब्राह्मणी नाही ब्रह्मभाव, त्या ब्राह्मण असून ब्राह्मणाच्या ठिकाणी मी मोठा असं सर्व काय म्हणतो. अरे तुला काय त्याचा नुसतं ज्या पुस्तकं वाचवा आले म्हणून तुला हे एवढं ज्ञान आलं म्हणून याच्यामध्ये मोठा झाला काय, तुला सांगायला आलं म्हणून काय याच्यामध्ये मोठा झाला काय. अरे भगवंताचे चिंतन कर, भगवंताचं भजन कर, भगवंताच्या ध्यानी लाग. कशाचा शास्त्राचा अभ्यास आहे, कशाच्या या ठिकाणी काहीच याची गरज नाही. एक भगवंताचं चिंतन, ते नाम श्रेष्ठ आहे आणि त्या नामाला इन्मुख जो झाला आणि याच्यामध्ये जो गर्वानं वागू लागला त्याला लागून आल्याशिवाय राहणार नाही. निश्चित त्याला देव त्याच्यावर आलेल्या संकटाचं काही त्या ठिकाणी टिकत नाही. जो भगवंताचं चिंतन करतो, भगवंताचं ध्यान करतो, त्याच्यावर सर्व संकटाचं करतो असं या ठिकाणी सांगवायला आहे. ब्राह्मणी नाही ब्रह्मत्व भक्ती ना भगवत भाव सर्व भूती रायाची खोटी ध्यान स्थिती तिने आगस्ती कोपला. अशा ठिकाणी ब्राह्मण असून त्या ठिकाणी ब्रह्मभक्ती नाही, भगवंताकडे जे काय चित्त आहे, भगवंताचं काय ध्यान आहे हे त्याचं काही नाही. आणि त्या ठिकाणी
भगवान भक्त, मी भगवंताचा भक्त आहे, फक्त म्हणायलाच आहे. गोपी चंदन टिळाला गळ्यात पाळ घातली, मग हातल्या अंग घातली, जे गळा दाखवाय घातली, फक्त भगवंताचा मुखात नाम नाही. दुसऱ्याचं वैर लागतो, दुसऱ्याचं हे बरं नाही, ते बरं नाही, ते असं बरं नाही, असं करतो, त्याच्या भक्तीला काही अर्थ नाही. आणि दुसऱ्याची निंदा अजिबात करायची नाही. दुसऱ्याचं ते काय करायला त्याच्याकडे टोकून बघायचं नाही, त्याची आपल्याला गरजच नाही. कोणी म्हणतो कोणी म्हणतो, आपला एकच धडा भगवंताचं चिंतन, भगवंताचं ध्यान, राम राम या नामाचं चिंतन. हे राम या राजानं त्याच्या मनात भगवंताच्या ध्यानात असलेला आहे, त्याचं काही नाही. आलेला अगस्त्य आलाय आणि त्या अगस्तीकडे टोकून बघत नाही. त्या अगस्तिकेला स्नान त्याला बसायला असं टाकीत नाही. असं करीत असताना अगस्तीनं काय केलं पुढच्या वेळीमध्ये ऐकूया. राजा सावधान भगवध्यानी परिउपेक्षा साधुजनी परम विघ्न ध्यानातानी देखोनी मुनी कोपला. देखोनी मुनी कोपला. राम भगवंताच्या ध्यानास्थ त्या ठिकाणी बसलेला आहे. आणि ध्यानस्थ बसले असताना हा मुनी आला की त्या पाहिलं नाही. अगस्त्य मुनीला राग आला. राग आल्या अगस्त्य मुनीनं कोकून त्या राजाला शाप दिला. कोणता शाप दिला पुढच्या वेळीमध्ये ऐकूया. धडे ध्यानाभिमान भगवत प्राप्ती पावे पुन्हा आयशी कृपा अनुलक्षणा शाप वचन तसे रावाचा त्याच काही सर्व ध्यान अभिमान पाहून राव त्या ठिकाणी भगवंताचं चिंतन करायला, भजन करायला ध्यानस्थ बसलेला आहे. मुनीनं पाहिलं, त्याचा अभिमान पाहिला. पाहिल्यावर त्या ठिकाणी या अगस्त्य मुनीनं काय केलं, त्या राजाकडे पाहून त्याला शाप दिला. कोणता दुर्धर शाप दिला पुढच्या वेळीमध्ये ऐकूया. परम कृपाळू अगस्ती शाप बदला कृपामृती साधू सजनी गर्वोन्मती गर्भ गर्जत्व प्राप्ती पावती. कृपाळू हा अगस्त्य मुनी, त्या अगस्त्य मुनीने शाप दिला. कोणता शाप दिलेला आहे. तू या ठिकाणी गजेंद्रासारखा उन्मत झाला, तुला या ठिकाणी गजेंद्र होऊन त्या ठिकाणी सरोवराच्या ठिकाणी राहावं लागलं, असा शाप अगस्त्य मुनीनं त्या राजा इंद्रद्युम्न नावाचा जो राजा होता त्या राजाला त्या ठिकाणी शाप दिला. शाप दिल्यावर अजून पुढे काय झालं आहे का. साधू सजनी गर्वोन्मता तो तू होसी गज उन्मता ऐसे अगस्त्य दवावदाता गजत्व प्राप्त रायासी. साधू असून साधूच्या वेशामध्ये गर्व उन्मत होशील आणि गर्व उन्मत होशील, तसं गजेंद्र म्हणजे हत्ती होशील त्या ठिकाणी त्या राजाला तू या ठिकाणी शाप दिलेला आहे. मग शाप दिल्यावर मग त्या राजानं इंद्रद्युम्न नावाच्या राजानं पुन्हा काय शाप मागला, वरदान मागितलं पुढच्या वेळीमध्ये ऐकूया. साधू सजनी ध्यानोन्मती रायासी गजत्वाची प्राप्ती मुनी अगस्तीचे निशाप. म्हणून रायाला त्या राजाला शाप दिला या अगस्त्य मुनीनं. ब्राह्मण असून साधूच्या वेशामध्ये गर्वानं वागतो, गर्वानं फुगतो. मग तो गजेंद्र या ठिकाणी उन्मत्ताने या ठिकाणी त्या छल्याप्रमाणे तू उन्मत्त होशील, हाती होशील, असा शाप या राजाला अगस्त्य मुनीने दिलेला आहे. मन शाप अति दुर्धार ते जीवनी तो राजा झाला उन्मत्ता गजेंद्र बळोधार महाबाई. ब्राह्मणाच्या शापानं म्हणजे अगस्त्य महाराज ब्राह्मण होते, हा ब्राह्मणाच्या शाप दुर्धर शाप मिळाला. हा शाप मिळाला याच वनाच्या ठिकाणी कथा आपण ऐकेल त्या वनात या इथपर्यंत. आणि त्या वनाच्या ठिकाणी हा इंद्रद्युम्न नावाचा राजा त्या ठिकाणी शाप म्हणजे गजेंद्र होऊन त्या ठिकाणी राहिला, असं या ठिकाणी सांगलेले आहे. ऐसी ललमाची गती गंधर्व याची रीती ब्रह्मशापाचे प्राप्ती नक्रत्व स्थिती पावला. ऐशिया इंद्रद्युम्न राजाची
गती या ब्रह्मशापानं तो त्या ठिकाणी गजेंद्र म्हणजे हाती झाला आणि तो ब्रह्मशापानं नक्र कोण त्या मगर त्या ठिकाणी त्या सरोवराच्या ठिकाणी गोड पडला अशा ठिकाणी सांगलेले आहेत. हेची सरोवरी मजानी काळी देव ऋषी करिता घोळी कुगंधर्व त्याची काळी करी जळ केळी स्त्रिया युक्ता. या सरोवराच्या ठिकाणी मध्यान काळी देव ऋषी त्या ठिकाणी आंघोळ करण्यासाठी आलेले आहे. आंघोळ करण्यासाठी गंधर्व त्या ठिकाणी त्याच काळी त्या जवळच्या स्त्रिया त्या ठिकाणी आंघोळीला आला असं त्या ठिकाणी सांगत आहेत. देव ऋषी दांता उपासूय सूक्त जपदम गंधर्व दळी गुप्ता येऊन धरी ऋषी पाया. एवढं धरी ऋषी पाय. मग त्या सरोवराच्या ठिकाणी देव ऋषी त्या ठिकाणी सूर्ययुक्त जप त्या सूर्याचा जप करू लागले आणि आंघोळ करीत असताना कुहू नावाचा हा गंधर्व आला आणि गंधर्व येऊन त्या ऋषीचे पाय धरले आणि पाय धरून काय वागतो पुढे ऐकूया. ग्रह जैसा उदाकी येऊनी झोंबे एकाएकी तैसाची गंधर्व विवेकी झोंबला तवकी ऋषी पाया. जसा ग्रह त्या ठिकाणी त्या उदकामध्ये होतं जळचे त्या ठिकाणी पायाला धरतो त्या न्यायाप्रमाणे अहू नावाचा गंधर्व त्या ऋषीच्या पायाला येऊन धरला अशा त्या ठिकाणी सांगू लागले आहेत. पायी झोंबता सत्वर कोणी शापी ऋषीश्वर गुप्ता रूपे जळाचार होती नका गदग्राहू नावाचा गंधर्व त्या ऋषीच्या पायाला झोंबल्यामुळे त्या ऋषीने त्या ठिकाणी त्या हू नावाच्या गंधर्वाला शाप दिला. तो शाप कोणता म्हणजे हे नक्र म्हणजे मगर त्या ठिकाणी गोड पडशील अशा ठिकाणी शाप दिला अशा त्या ठिकाणी सांगलेले आहेत. ब्रह्मशाप ऐकोनी कानी गंधर्व इंद्रा धूमध्वनी छाप मागावयाला कोणी कर जोडूनी विनविती. हे ब्रह्मशाप या दोघाला त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. प्राप्त झाल्यावर गंधर्व इंद्रधुम्न नावाचा तो राजा आणि हू नाव हा आता गंधर्व हे दोघंही मिळून त्या ठिकाणी तू शाप मागण्यासाठी आम्हाला वरदान द्या. शाप पुन्हा माघारा घ्या आणि शापातून मुक्त होण्यासाठी असा त्या देवाच्या त्या ऋषीच्या पाया पडू लागले. पाया पडत असताना मग त्या ऋषीला दया आली की नाही सांगूया. ब्रह्मशाप झाला प्राप्त तुम्ही दोघे कृपावंता शाप मुक्त करावे. दोघंही त्या ठिकाणी ऋषीच्या पायाला लागलेले आहेत. पायाला लागल्यानंतर हात जोडून विनंती करतात. आम्ही आमच्या गर्व उन्मत्त आमच्या गर्वानं तुमच्याकडून आम्हाला शाप मिळाला म्हणून शापातून मुक्त होण्यासाठी आम्हाला तो शाप द्या असं म्हणून त्या ठिकाणी पाय धरले. पाय धरल्यावर पुढे काय झालं ऐका. आम्ही दोघे अति अपराधी तुम्ही दोघे कृपानिधी तुम्ही अक्षोभ अगाध बुद्धी आम्हा त्रिशुद्धी उधळावे. दोघांनाही त्या ठिकाणी त्याला क्षमा करा अपराध क्षमा महाराज तुमची या न्यायाप्रमाणे तुमच्या पाया लागत आहे. आमच्याकडे जे घडलेला अपराध याच्या अपराधाविषयी माझ्या क्षमा करा आणि या शापातून आम्हाला मुक्त करा असे गजेंद्र आणि तो हू नावाचा गंधर्व आणि तो राजा त्या ठिकाणी दोघंही त्या ऋषीच्या पायाला धरले आणि पायाला धरून यातना मागू लागले. असं म्हणल्यावर ऋषीनं काय केलं झालं सांगा. तुम्ही माया बापा आम्ही अपराधी दोघे कृपाळूजी समथा शापोन्मुक्त करावे. म्हणून तुम्ही आमच्यावर कृपा करा दया करा. जे आमच्याकडून घडलेला अन्याय हे अन्यायाविषयी क्षमा करा आमच्यावर दया करा असं दोघं जण मिळून त्या ऋषीच्या पायाला लागले पाया पडू लागले असं या ठिकाणी सांगायला येतं. आईसे ऐकता प्रार्थना कृपेनिद्र
क्षमा यातना हवी पाया पडले लोटांगण घातलं मग शरण आल्यावर साधू संत दया करतात किती त्या साधू संताला किती उपयोग जरी बोललं आणि त्याला क्षमा मागली साधूपची दया दया क्षमा शांती ते ते साधूची असं त्या साधूच्या की दया असते दया असते म्हणून त्याला देव त्याच्या संघ असतो साधूच्या मग ते त्याला दया आल्यावर खूप शाप त्याकडे बोलले कोणता शाप पुढच्या वेळेमध्ये ऐकूया युद्ध करिता पावेला त्याला शाप ऋषी मुनीने त्या दोघांना शाप दिला कोणता शाप त्या जळाच्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी एक जळामध्ये राहिलं आणि एक अरण्याच्या ठिकाणी राहिलं मग त्या अरण्याच्या ठिकाणी दोघे त्या जळाच्या ठिकाणी राहिल्यावर तुमच्या दोघांचं युद्ध त्या ठिकाणी भांडण होईल आणि भांडण निर्माण झाल्यावर त्या काळीला संकट प्राण अंत त्या काळाला भगवान विष्णू महाराज तुमच्यावर मदत करेल तुम्हाला कृपा करेल तुम्हाला सहाय्य होईल तुमच्या दोघांच्या ठिकाणी तुम्हाला संकटचा निघून तुमच्या दोघांचा उद्धार होईल असा कोण असा शाप या ऋषी मुनीनं त्या कुहू नावाच्या गंधर्वाला आणि त्या राजाला त्या ठिकाणी शाप देऊन मुक्त केला असं या ठिकाणी सांगितलेले आहे युद्धा करिता अत्यंत जेव्हा मांडला प्राणांता तेव्हा पावनी भगवंता नित्याने मुक्त करिला ज्या वेळेस तुमच्या दोघांचं युद्ध होईल तुमच्या दोघांचं युद्ध कसं होईल ज्या वेळेला तुमच्या प्राणांताची जीव जायची वेळ येईल त्यावेळेला तुम्ही भगवंताच्या नामाचं स्मरण ज्या करसाल त्यावेळेला भगवंत तुमच्या कृपा देव त्यावेळेला सहाय्य होईल तुम्हाला कृपा करेल मग तुम्हाला आम्हाला केव्हा संकष्ट केव्हा प्राणांत काळाच्या ज्या वेळा भगवंताच्या नामाचं चिंतन करतो राम राम जय श्रीराम देव स्वतः येऊन त्याचा प्राण त्या ठिकाणी आपल्या जवळ मुक्ती त्याला प्राप्त करतो काळ त्या ठिकाणी येऊ शकत नाही काळ त्याला बाधा करू शकत नाही अहो अखंड भगवंताचं चिंतन ज्याच्या नामामध्ये आहे मरते सुमहाला त्याच्या भगवंताच्या नामाचं चिंतन आल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी नाथ महाराज सांगून राहिले आहेत शापमुक्त जन्मुक्त हरी करील भवानी मुक्त आयुष्य बदले वरदोक्त ऋषी समर्थ कृपाळू त्या ऋषीनं शाप या गर्वान उन्मत झाले दोघंही त्या ठिकाणी याच्या पाया लागल्यावर पाया पडल्यावर शाप दिला भगवंत तुमच्या कृपा करेल आणि तुम्हाला त्यातून मुक्त करेल आपल्या पदाला नेलं असं या ठिकाणी सांगलेले आहेत ब्राह्मणाच्या प्रतीक्षा बना हे समूळ मिथ्या वचन ऋषी कृपाळू दिनोद्धारणा वदवदुना उधरिले या ठिकाणी ब्राह्मण शापे त्या ब्राह्मणाने शाप दिला त्या शापापासून मुक्ती मिळाल्याशिवाय राहत नाही का ब्राह्मणाच्या शापानं जे साधू संतांच्या शापानं मुक्ती मिळते ज्या नारंडानं वाल्मिकाला त्या ठिकाणी उद्धार केला तसं साधू संत तुमचा आमचा उद्धार करतात मग या गजेंद्राला या नरकाला त्या ठिकाणी शापातून मुक्त या ब्राह्मण शापातून मुक्त झाले देव भेटल्या गेले असं या ठिकाणी सांगू राहिले आहेत उद्धरावया चिनवल परी काढिले जन्म मरणा बाहेरी येवडी कृपेची थोरी कोपा माधारी ऋषीच्या एवढा त्या ठिकाणी साधू संतांचा आशीर्वाद असेल साधू संतांच्या कृपेने काय होणार नाही जन्म मरणाचं खातच सुटते ज्या साधू संतांना आपल्याला आशीर्वाद दिला त्या आशीर्वाद दिल्यामुळं साधू संतांच्या तुम्ही आमच्या जन्मामरणाच्या फेऱ्यामध्ये पडलो आहे तर ते जन्ममरणाचं खातच मिळते मरावं जन्मावर हे खातं मिटून जाते का भगवंताची प्राप्ती होते देव भेटल्या जाते असं या ठिकाणी सांगू राहिलेले आहेत जय समतेचा निजकोपान वरी कठीणांता सुखरूपा ऐसाची ब्राह्मणांचा शाप शापेची धृप पावती माता आपल्या बाळावर रागावते कशी रागावते आथुनीच्या
पोटामध्ये आपल्या बाळाविषयी माया असते, प्रेम असते. भरपूर त्या बाळाला तुझ्या पाठीमध्ये हाडुकार चापड म्हणते. का कुणाला बसत नाही? बाळाच्या पाठीत चापट मारत नाही, फक्त मारते अशी मनामध्ये प्रेम असते, जिव्हाळा असते माईचा आपल्या लेकराविषयी. तसं साधूचा कसं प्रेम, तसं प्रेम असते. वरून राघवून शाप देतात, शाप त्या ठिकाणी मुक्त करतात आणि मुक्त करून भगवंताची भेट करून देतात. असा साधूची संगत आहे असं या ठिकाणी सांगू लागले आहे. ब्राह्मणाच्या पाप निवृत्ती, पाप निवारणी, ब्रह्मप्राप्ती, संतोषिया कायकती, नीती स्मृती आगम्या. ब्राह्मणाच्या शापानं, त्याच्या कोपानं काय अगस्त्य मुनीच्या सर्व या ठिकाणी निवृत्ती होऊन गेलेली आहे. का? भगवंताची प्राप्ती झालेली आहे, भगवंत भेटल्या गेलेला आहे असं नाथ महात्मा आम्हाला सांगून आलेले आहे. आता इथून करता गोड आहे गजेंद्र मोक्षाचे, सुंदर करता आहे आपण आलेल्या माऊली संभाजी महाराजांच्या मुखातून जे माझ्याकडून जे काय राहिलं असेल त्याचं उन्ह भरून संभाजी महाराज करतात आणि त्याच्या मुखातून सुंदर सुंदर अशी कथा ऐकूया. बोला पुंडलिका हरी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. श्लोक